हाय स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल्स घेतले होते, 3-4 एक्झाम्पल्स घेतले होते कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन या टॉपिकवर. आणि आत्ता आपण काही नवीन एक्झाम्पल्स घेणार आहोत. बघा, फर्स्ट एक्झाम्पल काय आहे आपलं, तर हायड्रोजन गॅस इज फिल्ड इन बलून ॲट 20 डिग्री सेल्सियस इफ टेम्परेचर इज मेड 40 डिग्री सेल्सियस अँड प्रेशर रिमेनिंग सेम, व्हॉट फ्रॅक्शन ऑफ हायड्रोजन विल बी आउट. म्हणजे इथे तुम्हाला काय सांगितलं आहे, तर एका बलूनमध्ये हायड्रोजन गॅस फिल केला आहे आणि टेम्परेचर किती आहे, तर 20 डिग्री सेल्सियस एवढं टेम्परेचर आहे. हायड्रोजन गॅस त्याच्यामध्ये फिल केलेला आहे आणि पुढे सांगितलं आहे की टेम्परेचर आता इन्क्रीज केलं आणि ते किती झालं आता, तर 40 डिग्री सेल्सियस झालं. आणि इथे कॉन्स्टंट काय ठेवलेलं आहे, तर प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं आहे. आणि तुम्हाला विचारलं आहे की व्हॉट फ्रॅक्शन ऑफ हायड्रोजन विल बी आउट, किती फ्रॅक्शन हा हायड्रोजनचा आउट होईल, म्हणजेच काय, तर किती व्हॉल्यूम आउट असेल असा क्वेश्चन आहे. ओके, किती फ्रॅक्शन हायड्रोजन आउट होईल म्हणजेच काय, तर किती व्हॉल्यूम त्या हायड्रोजनचा आउट असेल. मग त्यासाठी आपल्याला व्हॉल्यूम आणि टेम्परेचर यांचं रिलेशन माहिती पाहिजे. व्हॉल्यूम आणि ॲब्सल्यूट टेम्परेचर यांचं रिलेशन कसं आहे, डायरेक्ट प्रपोर्शन आहे. म्हणजे V डायरेक्टली प्रपोर्शनल टू T असेल. म्हणजेच V2/V1 इज इक्वल टू काय असणार आहे, T2/T1. V2/V1 इज इक्वल टू T2/T1 असेल. आता इथे पहिल्यांदा आपण केल्व्हिनमध्ये टेम्परेचर्स काय आहेत बघूया. T1ची व्हॅल्यू किती आहे, 20 सेल्सियस प्लस 273 करा, किती येतील, 293. आणि 40 सेल्सियस T2 आहे, प्लस 273 करा, किती येईल बघा, 313. किती आले, इथं ॲडिशन किती आली, 3 प्लस इथं 1 आला आणि इथं 3, म्हणजे किती आला, 313. आता हे जे आहेत टेम्परेचर हे कशामध्ये आहेत, केल्व्हिनमध्ये आहेत. T1 आहे 293 केल्व्हिन, T2 आहे 313 केल्व्हिन. मग आता V2/V1 इक्वल टू T2/T1 आहे. मग V2 - V1/V1 इज इक्वल टू काय येईल, T2 - T1/T1, बरोबर. त्यानंतर V2 - V1/V1, V2 - V1 म्हणजेच चेंज इन व्हॉल्यूम अपॉन V1 म्हणजेच ओरिजिनल व्हॉल्यूम. V2 - V1 म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम, V1 म्हणजेच ओरिजिनल व्हॉल्यूम, विच इज इक्वल टू T2 किती आहे बघा, 313 मायनस T1 किती आहे, 293 डिवायडेड बाय T1 किती आहे, 293. आता हा जर तुम्ही डिफरन्स फाइंड आउट केला तर ॲन्सर तुमचं 0.07 हे येईल, 0.07. हा डिफरन्स फाइंड आउट करा, त्याला 293 डिव्हाइड करा, ॲन्सर ॲप्रॉक्सिमेटली किती येणार आहे, 0.07 असा ॲन्सर येईल. आणि तो फ्रॅक्शन मिळेल तुम्हाला ΔV/V. ओके, चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम इथे किती असेल, तर 0.07. फायनल ॲन्सर ऑप्शन ए. ओके, त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघायचं आहे. द टेम्परेचर ऑफ ओपन रूम ऑफ व्हॉल्यूम 30 मीटर क्यूब. म्हणजे याच्यामध्ये गिव्हन आहे व्हॉल्यूम आहे 30 मीटर क्यूब. आता हे जे एक्झाम्पल आहे हे विचारलेलं आहे बघा, कधी, JEE मेन्स 2017ला विचारलेलं एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये टेम्परेचर ओपन रूमचं किती सांगितलं आहे बघा, व्हॉल्यूम किती सांगितलं आहे, 30 मीटर क्यूब सांगितलं आहे. आणि टेम्परेचर इन्क्रीज केलं आहे कुठून कुठे, तर 17 डिग्री सेल्सियसपासून 27 डिग्री सेल्सियसपर्यंत. म्हणजे T1 आहे 17 प्लस 273, ॲडिशन करा, किती येईल बघा, 17 प्लस 273 केलं तर किती मिळतं ॲन्सर आपल्याला, 290 मिळतं. ओके, त्यानंतर T2 किती आहे बघा, 27 प्लस 273, इथं किती येईल, तर 300 आणि हे असतील केल्व्हिनमध्ये. T1 आहे 17 प्लस 273 म्हणजे 290 केल्व्हिन, T2 आहे 27 प्लस 273 म्हणजे 300 केल्व्हिन. पुढं काय सांगितलं बघा, ड्यू टू सनशाईन द टेम्परेचर ऑफ ओपन रूम आहे, तिचं व्हॉल्यूम 30 मीटर क्यूब आहे आणि सनशाईनमुळे तिचं टेम्परेचर इन्क्रीज होतं
17चं 27 होतं. द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इन रूम रिमेन 1 × 10⁵ पास्कल. म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट आहे आणि त्याची व्हॅल्यू आहे 1 × 10⁵ पास्कल. इफ Ni and Nf आर नंबर ऑफ molecules in room before and after heating, then Nf minus Ni will be. आता इथं Ni फॉर्म्युला काय असेल, PV/RT आहे किंवा T1 आपण म्हणूयात, आणि NFचा फॉर्म्युला काय असेल, PV/RT2. ओके. आता याच्यामध्ये बघा, Ni फॉर्म्युला काय आहे, PV/RT1, NFचा फॉर्म्युला PV/RT2. याच्यामध्ये P कॉन्स्टंट आहे, Vची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, R कॉन्स्टंट आहे, म्हणजे डिफरंट काय आहे, फक्त टेम्परेचर्स T1 आणि T2 असतील. त्यानंतर पुढे काय फाइंड आउट करायचे बघा आपल्याला, NF मायनस Ni फाइंड आउट करायचं आहे. NF मायनस Ni इज इक्वल टू PV/RT2 मायनस PV/RT1. PV/R कॉमन निघेल, 1/T2 मायनस 1/T1 येईल. Pची व्हॅल्यू 10⁵ पास्कल आहे. व्हॉल्यूमची व्हॅल्यू किती आहे, 30 मीटर क्यूब. R किती असतो, 8.314. ब्रॅकेटमध्ये 1/T2 जो आहे, T2 तो किती आहे बघा, 300 मायनस 1/290. पुढे काय येईल बघा, हा 8.314 जो आहे त्याच्याऐवजी आपण असं पण टाकू शकतो 25/3, म्हणजे हे कॅल्क्युलेशनला थोडं इझी जाईल. 8.314च्या ऐवजी मी 25/3 टाकला तर इथं येईल 90. 30 × 3 90 झाला, इंटू 10⁵/25 ब्रॅकेटमध्ये 290 मायनस 300/290 इंटू 300 असं येईल. त्यानंतर 90 इंटू 10⁵/25 ब्रॅकेटमध्ये मायनस 10/290 इंटू 300, म्हणजे ॲन्सर ऑब्वियसली निगेटिव्ह असणार आहे. आणि हे सगळं सॉल्व करा, ॲन्सर ॲप्रॉक्सिमेटली किती मिळतं, फर्स्ट ऑप्शन -2.5 इंटू 10⁻25 असं ॲन्सर आलं पाहिजेत. हे सगळं सॉल्व करा, तुम्हाला ॲन्सर काय मिळेल, -2.5 इंटू 10⁻25. ओके, सगळ्यांना समजले का दोन्ही पण एक्झाम. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. थर्ड एक्झाम्पल आहे, द प्रेशर अँड टेम्परेचर ऑफ 2 डिफरंट गॅसेस इज P and T हॅविंग द व्हॉल्यूम V फॉर इच. म्हणजे 2 डिफरंट गॅसेस आहेत, दोघांचं प्रेशर आणि टेम्परेचर P आणि T आहे आणि व्हॉल्यूम V आहे. दे आर मिक्स्ड कीपिंग द सेम व्हॉल्यूम अँड टेम्परेचर, देन द प्रेशर ऑफ द मिक्सचर विल बी. काय सांगितलं बघा, 2 डिफरंट गॅसेस आहेत. एका गॅसचं प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आहे PVT, दुसऱ्याचं सुद्धा PVTच आहे. असे 2 गॅसेस मिक्स केले आणि त्या गॅसेससाठी, म्हणजे ते मिक्सचर जे आहे तयार झालेलं, त्या मिक्सचरचं व्हॉल्यूम आणि टेम्परेचर सेम आहे, बरोबर, कॉन्स्टंट आहे. आणि मग त्यानंतर पुढे काय सांगितलं आहे, तर प्रेशर काय होईल, म्हणजेच जेवढं व्हॉल्यूम हे 2 गॅसेसचं होतं तेवढंच व्हॉल्यूम ते कुणाचं राहिलं, त्या मिक्सचरचं राहिलेलं आहे. जेवढं टेम्परेचर हे 2 गॅसेसचं होतं तेवढंच टेम्परेचर मिक्सचरचं आहे. म्हणजेच 2 गॅसेसचं प्रेशर P होतं, व्हॉल्यूम V होतं, टेम्परेचर T होतं. ओके, तर आता जे मिक्सचर तयार झालं आहे त्याचं व्हॉल्यूमसुद्धा Vच आहे, त्याचं टेम्परेचरसुद्धा T आहे. फक्त चेंज काय झालं, प्रेशर चेंज झालं मिक्सचरचं. आणि ते प्रेशर काय असेल असा क्वेश्चन आहे. बघा, सपोज आपण हा फॉर्म्युला घेतला, PV इज इक्वल टू फॉर्म्युला असतो काय, nRT असतो. मग सपोज फर्स्ट गॅस आहे त्याचे N1 मोल्स घेतलेले असतील तर त्याचा फॉर्म्युला येईल PV/RT. ओके, त्यानंतर N2 हा सेकंड गॅसचे नंबर ऑफ मोल्स असतील आणि त्याचा फॉर्म्युला आहे PV/RT, बरोबर. PV/nRT हा स्टँडर्ड फॉर्म्युला. नंबर ऑफ मोल्स फॉर फर्स्ट गॅस N1 असतील, फॉर्म्युला असेल PV/RT. आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ सेकंड गॅस N2 असतील,
फॉर्म्युला आहे PV/RT. आता इथे आपल्या एक लक्षात येतं आहे की N1 आणि N2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स दोन्ही गॅसेससाठी डिफरंट आहेत, पण प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर ह्या तिन्ही व्हॅल्यूज दोन्ही गॅसेससाठी कॉन्स्टंट आहेत. मग आता जर हे मिक्स केलं तर त्या मिक्सचरसाठी काय येईल सांगा मला. N1 + N2 केलं तर काय येईल. PV/RT + PV/RT इज इक्वल टू काय येईल. 2PV/RT. बरोबर. म्हणजे N1 + N2 हे काय असतील. मिक्सचरचे नंबर ऑफ मोल्स असतील आणि त्याचं फॉर्म्युला काय येईल. PV/RT + PV/RT म्हणजे किती येईल. 2PV/RT. आता सपोज मिक्सचरसाठी आपण असा फॉर्म्युला घेतला प्रेशरचा फॉर्म्युला, तर काय येतो. nRT/V असेल आणि मिक्सचरसाठी नंबर ऑफ मोल्स जे आहेत ते किती आहेत बघा. N1 + N2 आहेत इंटू RT/V असा फॉर्म्युला असेल. बघा मिक्सचरचं प्रेशर फाइंड आउट करायचं आहे. प्रेशरचा फॉर्म्युला nRT/V आहे, पण जेवढं टेम्परेचर इंडिव्हिज्युअल गॅसचं होतं तेवढंच टेम्परेचर मिक्सचरचं आहे म्हणजे T आहे, आणि जेवढं व्हॉल्यूम इंडिव्हिज्युअल गॅसेसचं होतं तेवढंच व्हॉल्यूम मिक्सचरचं सुद्धा आहे. पण नंबर ऑफ मोल्स ॲड झाले. एकाचे N1 होते, दुसऱ्याचे N2 होते. मिक्सचरचे किती आले. N1 + N2. म्हणजे इथे आलं N1 + N2 इंटू RT/V. याच्यावरून काय मिळेल आपल्याला. प्रेशर मिळेल. कोणाचं. मिक्सचरचं. N1 + N2चा फॉर्म्युला इथे आहे आपल्याकडे 2PV/RT. N1 + N2 म्हणजे काय आहे. 2PV/RT आणि इंटू RT/V. बघा आता इथे RT हा V सोबत कॅन्सल झाला. RT सोबत कॅन्सल झाला. ॲन्सर काय आलं. 2P. म्हणजे गॅसचं प्रेशर P होतं. इंडिव्हिज्युअल दोन गॅसेस आहेत, त्यांचे इंडिव्हिज्युअल प्रेशर्स किती आहेत. P आहेत. ते गॅसेस मिक्स केले तर आता जे मिक्सचर आहे त्याचं व्हॉल्यूम आणि टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलेलं असेल तेवढंच गॅसेस एवढं, तर त्याचं प्रेशर काय होणार आहे. डबल होणार आहे. आणि प्रेशर किती झालेलं आहे तर 2P. ऑप्शन C हा करेक्ट ऑप्शन असेल. ओके. नेक्स्ट बघा 4th एक्झाम्पल. An electron tube was sealed off during manufacture at a pressure of 1.2 × 10⁻⁷ mm of mercury. म्हणजे इथं प्रेशर तुम्हाला हाईटच्या फॉर्ममध्ये आहे, म्हणजे किती मीटर ऑफ Hg असं असतं की नाही, तशा फॉर्ममध्ये आहे. मग ते आपल्याला पास्कलमध्ये कन्व्हर्ट केलं पाहिजे. 1.2 × 10⁻⁷ mm आहे ना. mm ऑफ Hg असं आपण म्हणूया. तर पुढे काय येईल मग. 1.2 × 10⁻⁷ × 10⁻³ मीटर ऑफ Hg. बरोबर. मग पुढे काय करायचं. 1.2 × 10⁻10 इंटू 13.6 इंटू 10⁻³ हे कशामध्ये आलं. पास्कलमध्ये आलं. बरोबर. म्हणजे इथे तुम्ही या मीटर ऑफ Hgचं कन्व्हर्जन पास्कलमध्ये करण्यासाठी डेन्सिटी ऑफ मर्क्युरीनी काय केलं. मल्टिप्लाय केलं. मर्क्युरीच्या डेन्सिटीनं मल्टिप्लाय करायचं. आणि मर्क्युरीची डेन्सिटी किती असते तर 13,600 मीटर³ एवढी डेन्सिटी असते. म्हणजेच किती 13.6 इंटू 10⁻³ आणि त्यामुळे हे लक्षात ठेवा. मीटर ऑफ Hg असा या फॉर्ममध्ये प्रेशर असेल, त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला पास्कलमध्ये करायचं आहे. तर तुम्ही काय करणार आहे इथं तर मर्क्युरीच्या डेन्सिटीनं ह्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करणार. मग ही जी व्हॅल्यू होती 1.2 × 10⁻⁷ mm त्याचं कन्व्हर्जन पहिल्यांदा मीटरमध्ये केलं आणि त्यानंतर त्याला मर्क्युरीच्या डेन्सिटीनं 13.6 इंटू 10⁻³ या व्हॅल्यूनं मल्टिप्लाय केलं. हे केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल. प्रेशर मिळेल. त्यानंतर व्हॉल्यूम किती सांगितले बघा. व्हॉल्यूम आहे 100 cm³. याचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे बघा. मीटर³ 100 cm³. सेंटीमीटर 1 सेंटीमीटर म्हणजे किती असतो 10⁻² मीटर. त्याचा क्यूब घेतला आहे म्हणजे किती येणार तर 10⁻⁻6 येईल. आणि हे कशामध्ये असेल तर मीटर³ असेल. ओके. 100 cm³ म्हणजेच 100 × 10⁻⁻6 मीटर³. त्यानंतर पुढे आणखीन काय सांगितलेलं आहे. टेम्परेचर आहे 27 डिग्री सेल्सिअस म्हणजे 27 + 273 म्हणजे किती आलं आहे 300 केल्व्हिन आले. आता आपल्याला विचारलं आहे काय बघा याच्यामध्ये
काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला? द नंबर ऑफ मोलिक्युल्स दॅट रिमेन इन द ट्यूब. आता नंबर ऑफ मोलिक्युल्स म्हणजे कॅपिटल एन आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर आपल्याकडे पी व्ही इज इक्वल टू आर टी असा फॉर्म्युला आहे, बरोबर. मग पी व्ही इज इक्वल टू एन के बी टी असा तो फॉर्म्युला आपण लिहू शकतो, कारण आपल्याला कॅपिटल एन फाइंड आउट करायचा आहे. त्यामुळे आपण कॅपिटल एनच्या फॉर्ममध्ये त्याला कन्वर्ट केलं. मग पी व्ही इक्वल टू आर टी फॉर्म्युला पी व्ही इक्वल टू एन के बी टी या फॉर्ममध्ये लिहिला. मग एन इज इक्वल टू काय असेल? पी व्ही अपॉन के बी टी विच इज इक्वल टू, व्हॅल्यूज टाका आता याच्यामध्ये. पी किती आहे? 1.2 इंटू 10⁻⁻10 इंटू 13.6 इंटू 10⁻³ इंटू व्हॉल्यूम किती आहे बघा 100 आणि इंटू 10⁻⁻6 डिव्हायडेड बाय के बीची व्हॅल्यू किती असते? 1.38 इंटू 10⁻23 आणि इंटू कॅपिटल टीची व्हॅल्यू किती आहे बघा 300 केल्व्हिन. आणि आता हे एक्झाम्पल हे जे इथं मी व्हॅल्यूज पुटअप केलेले आहेत त्या व्हॅल्यूज त्याच्यावरून तुम्ही याचं ॲन्सर जे काही येतं आहे ते फाइंड आउट करायचं आहे. ओके, एक्झाम्पल हे तुम्हाला होमवर्कसाठी असेल. इथंपर्यंत मी सॉल्व करून दिलेलं आहे. तुम्हाला फक्त काय काढायचं आहे आता? ह्याचं ॲन्सर, करेक्ट ॲन्सर काय असेल. प्रेशरची व्हॅल्यू पुटअप केली, व्हॉल्यूमची पुटअप केलेली आहे, के बी बोल्झमन कॉन्स्टंट 1.38 इंटू 10⁻⁻23 आणि टेम्परेचर 300 केल्विन. ह्या सगळ्या व्हॅल्यूज ह्याच्यामध्ये पुटअप केलेल्या आहेत. तुम्ही फक्त याचं ॲन्सर फाइंड आउट कराल आणि ऑप्शनमधला कोणता ऑप्शन करेक्ट येतो आहे तो फाइंड आउट करायचा आहे. ओके, सॉल्व करा हे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा 5th. द रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी ऑफ मोलिक्युल्स इन अ सॅम्पल ऑफ हेलियम इज 5/7 दॅट ऑफ द मोलिक्युल्स इन द सॅम्पल ऑफ हायड्रोजन. इफ द टेम्परेचर ऑफ हायड्रोजन सॅम्पल इज 0 डिग्री सेल्सिअस देन द टेम्परेचर ऑफ हेलियम सॅम्पल विल बी. काय क्वेश्चन आहे? सोपा आहे बघा. रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी म्हणजे RMS व्हेलॉसिटी मोलिक्युल्स इन अ सॅम्पल ऑफ हेलियम किती आहे बघा? सॅम्पल ऑफ हायड्रोजनच्या 5/7 म्हणजे काय? तर RMS व्हेलॉसिटी जी आहे ती आपण V हा सिम्बॉल घेऊयात. RMS व्हेलॉसिटी हेलियमसाठी जी आहे ती किती आहे बघा? 5/7 आहे. कुणाच्या? हायड्रोजन सॅम्पलच्या. म्हणजे V फॉर हेलियम सॅम्पल इज इक्वल टू 5/7 दॅट ऑफ द हायड्रोजन सॅम्पल VH2 म्हणजे VHE इक्वल टू 5/7 VH2 असा फॉर्म्युला आहे. त्यानंतर RMS व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो √3RT/m असा फॉर्म्युला आहे. V इक्वल टू √3RT/m. त्यातला 3 आणि R हा कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळं आपण असं लिहू शकतो की V डायरेक्टली प्रपोर्शनल टू √T/m. कारण 3R हा कसा आहे? कॉन्स्टंट आहे. सो V प्रपोर्शनल टू √T/m असं येईल. मग सपोज इथे आपण VHE/V हायड्रोजन असा रेशो घेतला तर इकडे काय येईल बघा? रूटमध्ये THE/T हायड्रोजन इंटू M हायड्रोजन अपॉन MHE असं येईल. VHE/V हायड्रोजन इक्वल टू रूटमध्ये टीशी प्रपोर्शन डायरेक्ट आहे त्याच्यामुळे THE/TH2 आला इंटू एमशी प्रपोर्शन इन्व्हर्स आहे त्याच्यामुळे MH2/MHE येईल. त्यानंतर पुढे सॉल्व करूया ह्याला. काय येईल बघा? VHE/VH2 VHE/VH2 रेशो आहे 5/7 इज इक्वल टू रूटमध्ये फाइंड आउट काय करायचं आहे? टेम्परेचर ऑफ हेलियम म्हणजे THE काढायचं आहे अपॉन हायड्रोजनचं टेम्परेचर किती सांगितलं आहे? 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती? 273 केल्व्हिन. बरोबर. हायड्रोजन सॅम्पलचं टेम्परेचर आहे 0 सेल्सिअस म्हणजे 273 केल्व्हिन इंटू MH2 हेलियमचं हायड्रोजनचं मोलिक्युलर वेट किती आहे? 2 आणि हेलियमचं मोलिक्युलर वेट आहे 4. 2/4 आला. आता दोन्ही साईडला स्क्वेअर करा. 25/49 इज इक्वल टू THE/273 इंटू 1/2 असं येईल. मग THE काढायचं आहे
काय करायचं 25 इंटू 273 इंटू 2/49 काय येईल बघा 25 इंटू 273 इंटू 2 डिवायडेड बाय 49 हे सॉल्व करा. ॲन्सर जे आहे ते ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू 273 असं येईल. ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू 273 आणि हे 273 ॲन्सर कशामध्ये आहे केल्व्हिनमध्ये आहे म्हणजेच 0 सेल्सिअस असेल. ओके हे सॉल्व करा. ॲन्सर ॲप्रॉक्सिमेटली किती येईल 273 केल्व्हिन येईल आणि 273 केल्व्हिन म्हणजे सेल्सिअसमध्ये किती तर 0 सेल्सिअस. त्याच्यामुळे ॲन्सर याचं 0 डिग्री सेल्सिअस असेल. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा. द RMS स्पीड ऑफ हायड्रोजन मोलिक्युल्स ॲट 300 केल्व्हिन इज 1930 मीटर पर सेकंड. हां आणि आत्ता इथे मी हे जे दोन एक्झाम्पल्स लिहिले आहेत एक्झाम्पल नंबर 5 आणि 6 हे जे एक्झाम्पल आहेत तर व्हेलॉसिटी या सेक्शनमधले एक्झाम्पल्स आहेत आणि याच्या आधी जे एक्झाम्पल घेतलेले आहेत ते लॉज ऑफ गॅस या गॅस लॉज या सेक्शनमधले आहेत आणि आत्ता जे एक्झाम्पल घेते ते व्हेलॉसिटी ऑफ गॅसेस याच्यामधले आहेत. ओके काय एक्झाम्पल आहे द RMS स्पीड ऑफ द हायड्रोजन मोलिक्युल्स ॲट 300 केल्व्हिन इज 1930 मीटर पर सेकंड म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ हायड्रोजन मोलिक्युल्स आहे 1930 मीटर पर सेकंड. त्यांचं टेम्परेचर टी हायड्रोजन किती आहे 300 केल्व्हिन. RMS स्पीड ऑफ ऑक्सिजन मोलिक्यूल फाइंड आउट करायचं आहे म्हणजे VO2 तुम्हाला विचारलं आहे आणि तुम्हाला दिलं आहे काय तर TO2 दिलं आहे किती आहे ते 900 केल्व्हिन. ओके जसं आत्ता आपण फॉर्म्युला यूज केला V इक्वल टू √3RT/m V प्रपोर्शनल टू √T/m हा फॉर्म्युला घ्यायचा स्टँडर्ड फॉर्म्युला. फाइंड आउट करायचं आहे RMS स्पीड ऑफ ऑक्सिजन म्हणजे इथे येईल VO2 डिव्हायडेड बाय V दुसरा कोण आहे हायड्रोजन H2 इज इक्वल टू रूटमध्ये TO2/TH2 इंटू M काय असेल H2/MO2. ओके आता व्हॅल्यूज टाकूया काय येईल बघा. VO2 फाइंड आउट करायचं आहे ना आपल्याला मग VO2 ॲज इट इज राहील. VH2 किती आहे 1930 मीटर पर सेकंड इक्वल टू अंडर रूट पुढे काय येणार बघा TO2 किती आहे O2चं टेम्परेचर 900 अपॉन TH2 किती आहे 300 इंटू MH2 किती असेल MH2 किती असणार 2 आणि MO2 किती असेल सांगा मला 32. ओके ऑक्सिजनचं मोलिक्युलर वेट किती आहे 32 आहे. आता हे पुढे तुम्ही सॉल्व करायचं आहे. ओके आता हे सॉल्व केल्यानंतर ॲन्सर काय येतं आहे बघायचं. त्याच्या आधी जे 6th एक्झाम्पल झालं ते सॉल्व केलं असेल तुम्ही त्याचा ॲन्सर किती येत आहे तर 836 मीटर पर सेकंड. ओके आपल्याला त्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे बघा त्याचं ॲन्सर काय येणार आहे तर 836 मीटर पर सेकंड ही RMS व्हेलॉसिटी असेल कोणाची ऑक्सिजन मोलिक्युल्सची. आता त्यानंतर आपला पुढचा क्वेश्चन घ्यायचा आहे आपल्याला 7th एक्झाम्पल बघा. द टेम्परेचर ऑफ आयडियल गॅस इज इन्क्रीज्ड फ्रॉम 27 डिग्री सेल्सिअस टू 127 डिग्री सेल्सिअस देन पर्सेंटेज इन्क्रीज इन द VRMS इज. काय सांगितलं बघा की टेम्परेचर कुठून कुठे इन्क्रीज केलं तर 27 डिग्री सेल्सिअस टू 127 डिग्री सेल्सिअस आणि तुम्हाला विचारलं आहे पर्सेंटेज इन्क्रीज VRMSमध्ये किती असेल. मग आता मला सांगा VRMS सपोज फर्स्ट आपण म्हणूयात VRMS फर्स्ट त्याला आपण V1 असं म्हणूया. V1चा फॉर्म्युला काय असेल अंडर रूट 3RT1/m आणि V2 हे सेकंड RMS स्पीड असेल त्याचा फॉर्म्युला असेल अंडर रूट 3RT2/m. असे हे दोन झाले RMS स्पीड V1 आणि V2. त्यानंतर तुम्हाला पर्सेंटेज इन्क्रीज कशामधला फाइंड आउट करायचा आहे VRMSमधला म्हणजे वेलॉसिटीमधला. तर काय केलं पाहिजे बघा डेल्टा V/V काढायचं. कसा काढायचा तर V2 - V1/V1 करायचं. ओके V1 काय असेल अंडर रूट 3RT1/m V2 काय असेल अंडर रूट 3RT2/m. पर्सेंटेज इन्क्रीज इन वेलॉसिटी कसा फाइंड आउट कराल डेल्टा V/V म्हणजेच V2 - V1/V1 विच इज इक्वल टू
अंडर रूट काय येईल बघा 3r(t2/m) मायनस अंडर रूट 3r(t1/m) डिवायडेड बाय अंडर रूट 3r(t1/m). असा आपल्याला फॉर्म्युला मिळेल. याच्यामध्ये पुढे येईल रूट T2 मायनस रूट T1 डिवायडेड बाय रूट T1 असा फॉर्म्युला असेल. रूट T2 मायनस रूट T1 अपॉन रूट T1. मग याच्यामध्ये T1 आणि T2 काय आहेत बघा. रूटमध्ये T2 किती आहे T2 127 म्हणजे 127 प्लस 273 करा किती येतील इथं 400 रूट 400 मायनस रूटमध्ये 27 प्लस 273 म्हणजे किती 300 डिवायडेड बाय रूट 300. रूट 400 मायनस रूट 300 अपॉन रूट 300 म्हणजे याचं ॲन्सर काय येईल 20 मायनस हे 17 पॉईंट समथिंग असेल डिवायडेड बाय 17 पॉईंट समथिंग. याचं ॲन्सर फाइंड आउट करा तर ॲन्सर ॲप्रॉक्सिमेटली किती येणार आहे तर 15.5%. या रूट 400ची व्हॅल्यू आपल्याला माहितीच आहे 20. रूट 300 आणि त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ती व्हॅल्यू इथं पुटअप करायची. मग 20 मायनस रूट 300 जवळपास 17 पॉईंट समथिंग असणार आहे. ती व्हॅल्यू इथे येईल आणि आपलं ॲन्सर फायनली काय असणार आहे 15.5%. ओके. त्यानंतर स्पीड ऑफ साऊंड इन. आता पर्सेंटमध्ये इथं आपण ॲन्सर काढलं आहे. हे जे ॲन्सर आहे त्याला तुम्हाला डेल्टा व्ही अपॉन व्हीचं ॲन्सर मिळणार आहे ना. हे ॲन्सर कशाचं मिळतं आपल्याला डेल्टा व्ही अपॉन व्हीचं मिळतं. आणि मग पर्सेंटमध्ये कसं काढायचं तर डेल्टा व्ही अपॉन व्ही इंटू 100 करायचं. म्हणजे हे जे ॲन्सर येईल त्याला मल्टिप्लाइड बाय 100 करा म्हणजे आपला ॲन्सर काय येईल 15.5%. ओके. नेक्स्ट बघा स्पीड ऑफ साऊंड इन गॅस इज व्ही अँड RMS व्हेलॉसिटी ऑफ गॅस इज सी देन द रेशो ऑफ व्ही टू सी. बघा व्ही म्हणजे काय आहे सांगा स्पीड ऑफ साऊंड इन गॅस. स्पीड ऑफ साऊंड इन गॅस काय असतं रूट गॅमा पी अपॉन रो. साऊंडचं स्पीड आपण 11th बघितलेलं आहे. व्ही इक्वल टू काय असतं अंडर रूट गॅमा पी अपॉन रो. आणि सी म्हणजे काय तर RMS व्हेलॉसिटी आहे गॅसची आणि ती असते अंडर रूट 3p अपॉन रो. व्ही म्हणजे काय साऊंडचं स्पीड फॉर्म्युला अंडर रूट गॅमा पी अपॉन रो. आणि सी म्हणजे काय आहे तर RMS व्हेलॉसिटी आहे त्याचा फॉर्म्युला काय असतो अंडर रूट 3p अपॉन रो असतो. आणि तुम्हाला विचारलं आहे व्ही अपॉन सी हा रेशो काय असेल. हा रेशो काय असेल बघा रूटमध्ये गॅमा पी अपॉन रो डिवायडेड बाय रूटमध्ये 3p अपॉन रो म्हणजेच काय येईल रूटमध्ये गॅमा अपॉन 3 रूट गॅमा अपॉन 3 म्हणजेच ऑप्शन असेल डी. दिस इज द करेक्ट ॲन्सर. ओके. इथे आत्ता 2 एक्झाम्पल्स आपण अजून पाहिलेली आहेत. एखादं एक्झाम्पल आणखीन घेऊयात आपण. बघा नेक्स्ट एक्झाम्पल एक घेऊयात. The speeds of 5 molecules of gas. The speeds of 5 molecules of gas are 2, 3, 4, 5, 6. Then RMS speed of these molecules is RMS स्पीड विचारले. ऑप्शन्स आहेत 2.91, 3.52, 4 आणि 4.24. बघा काय दिलं आहे आपल्याला किती मोलिक्युल्स आहेत 5 मोलिक्युल्स त्यांचे स्पीड सांगितले 2, 3, 4, 5, 6 आणि RMS स्पीड विचारलं आहे. फॉर्म्युला आपला VRMS इक्वल टू अंडर रूट V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर प्लस V3 स्क्वेअर प्लस V4 स्क्वेअर प्लस V5 स्क्वेअर डिवायडेड बाय 5. ओके. फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. VRMS इक्वल टू काय असणार अंडर रूट V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर प्लस V3 स्क्वेअर प्लस V4 स्क्वेअर प्लस V5 स्क्वेअर. काय येईल पुढे स्क्वेअर रूटमध्ये V1 आहे 2, 2 स्क्वेअर आला 4, V2 आहे 3, 3 स्क्वेअर आला 9 प्लस V3 किती आहे बघा 4 आहे 4 स्क्वेअर किती असेल 16, V4 5 आहे 5 स्क्वेअर आला 25
प्लस V5 6 आहे, 6 स्क्वेअर असेल 36 डिवायडेड बाय 5. हे ॲन्सर सगळ्यांनी फाइंड आउट करायचं आहे. किती येते बघा, 13 + 16 25 36. ॲडिशन करा किती येईल, 6 + 6 12, 12 + 3 5, 5 + 5 20, 2 + 2 4, 4 + 2 6 + 3 9, √90/5 किती येणार, 15. √15 येणार, सॉरी √18 असेल, √18. आणि 18चं रूट काय असेल सांगा मला. 4 स्क्वेअर 16 आहे, म्हणजे 4 पॉईंट समथिंग ॲन्सर असलं पाहिजे, बरोबर. 18चं रूट कसं काढायचं माहिती नाही आपल्याला, पण √16 माहिती आहे. √16 किती असतं, 4. मग √18 किती असेल, 4 पॉईंट समथिंग, त्याच्यामुळे ॲन्सर काय असेल, 4.24. ओके. अशाच प्रकारे या सेक्शनमधले रिमेनिंग एक्झाम्पल्स जे आहेत ते तुम्ही घरी सॉल्व करायचे आहेत. आत्ता मी कोणते 2 सेक्शन कंप्लीट केलेले आहेत बघा. गॅस लॉज हा जो फर्स्ट सेक्शन आहे त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स घेतले, त्याचा रिमेनिंग सेक्शन तुम्ही घरी सॉल्व करायचा आहे. सेकंड सेक्शन जो आहे व्हेलॉसिटी ऑफ गॅस, त्याच्यामध्ये सुद्धा काही एक्झाम्पल्स मी आत्ता घेतलेले आहेत, एक 5-6 एक्झाम्पल्स. तर अशाच टाईपचे बाकीचे एक्झाम्पल्स जे त्या सेक्शनमध्ये आहेत ते सगळ्यांनी होमवर्कला आज घरी सॉल्व करायचे. अशा प्रकारे KTGचे तुमचे फर्स्ट 2 सेक्शन्स 2 दिवसात कंप्लीट झाले पाहिजे.